SVM डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आज प्रतापपूर तहसील कार्यालयामध्ये पार्वतीबाई सूर्यवंशी यांच्या ताबड हत्या झाली होती, त्यामुळे जन आक्रोश मोर्चा व निवेदन देण्यात आला तहसील कार्यालयात। सर्वांना सर्वप्रथम सन्मानाचा जय भीम। सर्वजण मला ओळखतात। या दाभड येथे जे काही आपल्या आजीवर जे काही क्रूरपणे हत्या नाही तर क्रूरपणे जी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला आपण या आंदोलनाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आपला आक्रोश घेऊन या ठिकाणी आपण तालुक्याचं पोलीस प्रशासन असेल आणि तालुक्याचं तहसील प्रशासन असेल यांना जागा करण्याचं काम करण्याकरिता या ठिकाणी आलेला आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार गुन्हेगार असतो। आपल्याला अन्याय सहन करायचा नाहीये आणि हा दाभडचा विषय नसून, हा जिल्ह्याचा विषय नसून, हा राज्याचा विषय झालेला आहे। या ठिकाणी आमच्या समाजाच्या माया बहिणी सुरक्षित नाहीत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीत काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता या माय बहिणीची रक्षणासाठी या पोलीस प्रशासनाला जबाबदार आणि या तहसील प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी आणि या सरकारी प्रशासनाला सहआरोपी करण्यासाठी आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे। आमची सुरक्षा हे पोलीस प्रशासन करत नसेल तर या पोलीस प्रशासनाला आपण जागा करण्याचं काम करूयात। माझ्या माया बहिणीला सांगणं आहे की आक्रोश आपण इथं न थांबवला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे। काल मी या ठिकाणी या आजीच्या नातवाला सांगितलं होतं की गंगाखेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आले होते। मी स्वतः आनंदराज आंबेडकर साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, अशोकराव चव्हाणचा जिल्हा असलेला नांदेड जिल्हा आहे, त्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या महिला सुरक्षित नाही। एक 70 वर्षाच्या महिलेवर दगडाने ठेचून हत्या होते, या ठिकाणी आपला समाज सुरक्षित नाही। आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब सांगितले की या ठिकाणी आपल्या समाजावर जर अशा अन्याय अत्याचार होत असतील तर इथल्या जिल्हा प्रशासनाला तात्काळ साहेबांनी एसपी आणि कलेक्टरला फोन करून न्याय मिळवण्याची भूमिका घेतलेली आहे। तुमच्या आमच्याकरिता अशोक चव्हाण किंवा कुठले इथले आमदार येणार नसून आपल्यासाठी बाबासाहेबांचं घराणं अविरत काम करत आहे। त्यामुळे मी सांगत आहे की अन्याय सहन करू नका। या ठिकाणी दाभडचा विषय नसून हे तालुक्याचा विषय आहे। मी लय लांबचा नाही, मी येळेगावचा आहे। तालुक्यात भयभीत वातावरण झालेलं आहे। माझी आई स्वतः म्हणली की आज एक 70 वर्षाच्या महिलेसोबत असं झाले तर तालुक्याच्या महिला कशा सुरक्षित राहतील। त्यामुळे तुम्ही अन्याय सहन करू नका आणि आम्ही सोबत आहोत। मी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या संघटनेत काम करतो, विद्यार्थी आघाडीचं पद आहे, मी चळवळीत काम करतो, माझ्यावर देखील गुन्हे दाखल आहेत। असं समजू नका की आम्ही गुन्ह्याला भीतो, पण या ठिकाणी या प्रशासनाला सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत असाल तर नांदेडच नाही तर महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आमच्यात आहे। या ठिकाणी आम्ही फक्त 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। या 8 दिवसात जर या आरोपीला फाशी शिक्षा आणि पकडून जर पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर या ठिकाणी सीबीआय कडे चौकशी द्यावी आणि या ठिकाणी या महिलेला न्याय द्यावा। या महिलेला न्याय नसून या बौद्ध समाजाला न्याय द्यावा, हे आमचं म्हणणं। एवढं बोलतो आणि या ठिकाणी या भोकर विधानसभेचे आमदार जे त्यांच्या जातीवर अन्याय झाला तर तात्काळ भेट द्यायला जातात आणि या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतो, आमच्या बौद्ध समाजाची महिला ठेचून मारल्या जाते, आमदार कुठं झोपीत आहे। त्या आमदारांनी देखील या बौद्ध कुटुंबाला भेट देण्याची काळाची गरज आहे आणि मतदान देताना विचार करा की हे लोक आपल्या मौतीवर, आपल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणारे लोक, त्यांना जागा ठेवा। बौद्ध समाजाने तुमच्या आमच्याकरिता अशोक चव्हाण प्रतापराव नाही नसून या ठिकाणी बाबासाहेबांचे नातू, एवढी जाणीव ठेवा। थांबतो जोपर्यंत न्याय मिळणार आहे तोपर्यंत आपल्याला यावंच लागणार आहे। यापुढे 9 तारखेला आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्वांनी आज जसे आलेला आहे त्यापेक्षा अधिक संख्येने आपण यावं अशी आपल्याला विनंती आहे। आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसायचं। त्यानंतर आता आपण या प्रकरणामध्ये सर्व जातीचे, सर्व समाजाचे, सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात आणि त्यांना तुम्ही फार मोठा आधार दिलात। त्याबद्दल याच्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो। त्यामुळे आज 50 असेल तर पुढच्या मोर्चाला 500 कसे येतील आपण आपल्या याची व्यवस्था करा। अधिक कसा सक्षम होईल त्याकडे
विषयच नाही, आपल्या गावाचा विषय आहे. आणि सगळेच आपण आलेलो आहोत, एक गावातली महिला आहे, आपली गावातली माय म्हणून आलेलो आहोत आणि याच प्रकारे आपल्याला यायचं आहे. देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं एवढी विनंती करतो आपल्याला. आणि आपण आमच्या महिलांना संबोधित करावं या अर्जासंदर्भात. आठ दिवस झाले त्या माऊलीचा काहीच पत्ता नाही, काहीच हे नाही. आज 8 दिवस झाले. वसी तर घेऊ आम्ही. आणि आपण काय पुढे काय करणार आम्हाला आहे ते पण सांगा. होत आहे, साहेब. आम्हाला पण होत आहे. पुढं प्रशासनाची भूमिका कुठं काय आहे आमच्या महिलांना सांगावं. घटना झाली. आता बरेच आम्हाला हे कधी घटना घडली नव्हती. पण हे आता काय पण घटना घडली आहे. तुम्ही आधी काहीच केलं नाही 8 दिवसामध्ये. आपलं म्हणणं मला समजलेलं आहे. आपण जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन मी माननीय जिल्हाधिकारी स्तरावर तात्काळ तिथे पाठवणार आहे आणि जे काही आपण नमूद केलेलं आहे त्या संबंधितावर निश्चित कार्यवाही करू. एवढं मी यावेळी एवढं साहेब. आणि अजून एक आमची मागणी आहे की पोलीस प्रशासनाला अजून आरोपी सापडलेला नाही, याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे किंवा सीआयकडे हा द्यायला पाहिजे मुद्दा. याच्या संदर्भात देखील त्याच्यात आपण उल्लेख करून तो तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून सीबीआयकडे किंवा सीआयडीकडे कशी चौकशी जाईल या संदर्भात आम्हाला सहकार्य करावं. आमचा भरोसा राहिलेला नाही. आणि साहेब अजून आमच्या तहसील प्रशासनाला अजून एक विनंती आहे की या जे जागेवर वगैरे असे बाहेरचे लोक येऊन जे राहिलेत याच्यावर काहीतरी वचक राहिली पाहिजे. यांचा काहीतरी पुरावा आपल्या कार्यालयात राहिला पाहिजे. यांची सगळी चौकशी आपण या पुढील 2 दिवसात करून तसा कार्य अहवाल आपण आपल्याकडे ठेवावा जेणेकरून दुसरी घटना अशी घडणार नाही याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. आता तिथे एकाच माणूस नाही साहेब, सगळे माणसं असे बाहेर जायचे होतं. सगळ्याची चौकशी करून त्यानेही केलं पाहिजे तिथंशी, तरच तिथं काही शोध लागली. आरोपीचा शोध त्याचे कागद असतात, गौशाला आता की नाही, त्याचं काही नाही म्हणून त्या गौशाला नाही. दोन्ही पण विषय महत्त्वाचे. या स्तरावर पूर्ण 10 आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा.